ह्या फॅमिलीमधले 2 महत्त्वाचे तुम्ही मेंबर आहात जे हे सगळं करणार आहात, हा कट्टा एकत्र जमवणार आहात, तर ती भूमिका करताना म्हणजे काय आहे ही नस तुमची हे करणार? नाही, आत्ता मगाशी आपण बोललो तसं कुठलीही फॅमिली म्हटल्यानंतर हे इनिव्हिटेबल आहे की भांडणं, मिसकम्युनिकेशन हे होणारच आहेत. तर यातला उपाय हा एकच असू शकतो की आपण सगळे एकत्र येऊन ते बोलूया मोकळेपणानं, आणि ते खूप महत्त्वाचं आहे, निश्चित आहे, कायमच होतं. आणि आज हे पुन्हा आपल्याला रिव्हिजिट करायला मिळणार या निमित्ताने, आणि आपल्या माणसांवर पुन्हा प्रेम करायला लावणारी ही फिल्म आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची ठरेल असं मला वाटतं. आणि अर्थात तुम्ही म्हटलं तसं आजी आजोबांची ही गोष्ट आहे, कारण आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी निमित्त सगळे एकत्र येतात. आणि आजी आजोबा जे आहेत ते ॲक्च्युली या क्षेत्रातली आजी आजोबा आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर असणं आणि त्यांचं काम बघणं हा खूपच असा एनरिचिंग अनुभव होता. म्हणजे मी हसवा-फसवी नाटक बघून असं ठरवलं की आपण नाटक सिनेमा आयुष्यात करूया. त्यामुळे दिलीप सर माझे आजोबा असणं हे मला त्या अर्थाने सुद्धा फार असं आश्वासक वाटतं, आणि असं वाटतं की मजा येईल आयुष्यात पुढे. आणि ही सगळी माणसं मी 25-25, 30-30 वर्ष काम केलेली माणसं आहेत. त्यामुळे असे 1-2 वर्ष येऊन गायब होणारी माणसं खूप असतात. पण आता चंदू सर आणि प्रशांत दळवी यांनी सुद्धा इतकी नाटकं आणि अशी कलाटणी देणारी नाटकं केली आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं हा सुद्धा फार पुन्हा एनरिचिंग अनुभव होता. त्यामुळे ओव्हरऑल असं फार म्हणजे मजा येणार आहे असं मला वाटतं. तू माझा अपमान करतोय, मी 40 वर्षाच्या वर काम केलं, तू म्हणतो 25-30, 40. मी तेच म्हणतो, यंग सगळ्यांना करावं आहे हेतून सगळं. नाही, पण म्हणजे खूप काम, म्हणजे माझं वय आहे त्याच्या साधारण 15 वर्ष जास्त असं म्हणूया. मी 27. गौरी, खूप मजा आली. आणि जसं आलोकने सांगितलं की आधी खरंच आधीच्या कुटुंबांमध्ये किंवा आपल्या आईची पिढी जी आहे त्यांच्यामध्ये त्यांना गणपती म्हण किंवा भाऊबीज म्हण असे जे काही सण आहेत तेव्हा न सांगता सगळे गेट टुगेदर्स व्हायचे. आता काही गोष्टी बोलल्या जात नाहीत, काही लोकांचं स्टेटस वाढलं जातं, तर ते जण बोलत नाहीत एकमेकांशी किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि जे मी आणि सिद्धू म्हणजे आलोक आम्ही एकमेकांशी बोलून आम्ही ठरवलं आहे की या ॲनिव्हर्सरीला काहीही होऊ दे, खोटं बोलायला लागलं तरी सगळे एकत्र आले पाहिजेत. कारण जर तुला बोलायचं असेल किंवा जे काही कम्युनिकेशन आहे, मिसअंडरस्टँडिंग जर घालवायचं असेल तर त्यासाठी भेटणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे, आणि बोललं तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे आम्ही दोघं हे प्लॅन करतो आहे की कसे सगळे एकत्र येतील आणि मग भेटल्यानंतर जी मजा किंवा एकमेकांकडे बघणं आणि त्यातनं कळतं आहे की कोणाचा मूड ऑफ आहे किंवा आम्ही दोघं एक्सायटेड आहोत, पण कळतं आहे की बरीच वर्ष न भेटल्यामुळे एक अबोला आहे किंवा काय. तर हा सिनेमा पाहिल्यानंतर अगदीच घरी गेल्यावर फोन येणार आहेत की कधी भेटतोय आपण आणि कधी गेट टुगेदर करायचं. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू डू.